स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं माझ्या या यूट्यूब चॅनलवरती आणि या पहिल्या व्हिडिओवरती. या चॅनलचा आणि या व्हिडिओचा उद्देश हा आहे, की जे म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट या गोष्टीविषयी अ, जास्त ज्यांना माहिती नाहीये किंवा जे नवीन इन्व्हेस्टर्स आहेत मार्केटमध्ये जस्ट येत आहेत किंवा जे विचार करतायत, की म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करूया का? तर या चॅनलवरती जे काही व्हिडिओ येतील, ते अशा लोकांसाठीच आहेत, ज्यांना इंडस्ट्री बद्दल जास्त माहिती नाहीये आणि माझा उद्देश असा आहे, की सोप्या आणि सरळ शब्दांमध्ये बेसिक कन्सेप्ट ज्या आहेत म्युच्युअल फंडच्या आणि इन्व्हेस्टमेंटच्या, त्या तुम्हाला समजावून देणं किंवा प्रयत्न करणं समजावून देण्याचा. माझं नाव परेश आहे. मी NISM सर्टिफाईड आणि एम-फी रजिस्टर्ड म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटर आहे. NISM एक्झाम असते. जे कोणी म्युच्युअल फंड ॲडवायझर असतात त्यांना ते कंपल्सरीली पास व्हावीच लागते. माझा ARN नंबर आहे 334516. उजवीकडे तुम्हाला एक क्यूआर कोड दिसत आहे. तो तुम्ही आपल्या मोबाईलवरती स्कॅन करू शकता आणि फंड्स बाजार नावाचं ॲप आहे, ते डाउनलोड करू शकता आणि त्यावरती रजिस्टर करून तुम्ही म्युच्युअल फंड, स्टॉक्स, इन्शुरन्स, फिक्स्ड डिपॉझिट कशातही इन्व्हेस्ट करू शकता. अ, पुढे जाण्याआधी हा डिस्क्लेमर इम्पॉर्टंट आहे, की म्युच्युअल फंड्स ज्या इन्व्हेस्टमेंट आहेत, त्या शेवटी मार्केट रिस्क त्याच्यात आहेच आणि थोडा वेळ मी देतोय, वाचून घ्या हे नीटपणे. अर्थातच हे इंग्लिशमध्ये आहे. सोप्या शब्दात सांगायचं तर म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंटमध्ये रिस्क आहे, खूपच रिस्क आहे. आणि मागील परफॉर्मन्स, एखाद्या स्कीमचा समजा मागील 5 वर्षांचा परफॉर्मन्स चांगला असेल, तर गॅरंटी नाहीये की पुढच्या 5 वर्षात पुढच्या 5 वर्षासाठी सुद्धा तो चांगलाच राहील. ठीक आहे. आता समजा तुम्ही नवीन म्युच्युअल फंड इन्व्हेस्टर असाल, तर आणि समजा तुम्ही एखाद्या म्युच्युअल फंड कंपनीच्या वेबसाईटवर गेलात, तर तिकडे ऑलमोस्ट प्रत्येक म्युच्युअल फंड कंपनीचे कमीत कमी 70-80 वेगवेगळ्या टाइपचे म्युच्युअल फंड्स आहेत. ठीक आहे. कित्येक नावं आहेत. हायब्रिड डेट, मिड कॅप, फोकस्ड, आर्बिट्राज फंड, लार्ज कॅप, ELSS, मल्टी कॅप, इक्विटी सेव्हिंग्ज, हायब्रिड इक्विटी, स्मॉल कॅप, फ्लेक्सी कॅप. तर ह्या एवढ्या स्कीम्स बघून लोकं गोंधळून जातात, बरोबर? की आता आपल्यासाठी कुठली स्कीम चांगली आहे? तसं बघायला गेलं तर सगळेजण म्हणतात म्युच्युअल फंड सही आहे, म्युच्युअल फंड सही आहे. हे कॅम्पेन तुम्ही मागच्या कित्येक वर्ष ऐकलं असेल आणि बरोबर आहे, म्युच्युअल फंड सही आहे. म्हणजे म्युच्युअल फंड चांगला आहे. ज्याला मार्केटमध्ये कळत नसेल त्यांनी डायरेक्ट स्टॉक विकत घेण्यापेक्षा म्युच्युअल फंड च्या मार्गाने गेलेलं केव्हाही चांगलं. पण तरी एवढ्या स्कीम्समधून तुमच्यासाठी कुठली चांगली आहे हे समजावण्यासाठी सुद्धा तुम्हाला एखाद्या ॲडवायझरची गरज लागते किंवा तुम्हाला स्वतःचा रिसर्च करावा लागेल. त्यामुळे या चॅनलवरती जर तुम्ही सबस्क्राईब केलं आणि व्हिडिओ बघत राहिलात, तर तुम्हाला थोडीफार आयडिया तरी नक्कीच येईल, की वेगवेगळ्या स्कीमचा काय अर्थ आहे. लार्ज कॅप, फ्लेक्सी कॅप, मिड कॅप याच्यामध्ये काय फरक आहे? हायब्रिड डेट काय असतं? हायब्रिड इक्विटी ही स्कीम काय आहे? इक्विटी सेव्हिंग स्कीम हा काय प्रकार आहे? मल्टी कॅप स्कीम हा काय प्रकार आहे? तर हळू आपण या चॅनलवरती या सगळ्या ज्या मेन कॅटेगरीज आहेत, त्याच्यावरती एक्सप्लेनर व्हिडिओ आपण करणार आहोत. तर सुरुवात मी केलेली आहे फ्लेक्सी कॅप कॅटेगरी वरून, कारण की ती खूपच पॉप्युलर कॅटेगरी आहे. मागच्या जवळपास 3-4 वर्षात अ, ही ॲक्चुअली खूप पॉप्युलर कॅटेगरी झालेली आहे. खूप लोकांनी याच्यात पैसे इन्व्हेस्ट केलेले आहेत. तर सर्वात पहिले आपण बघू व्हॉट आर कॅप्स. हे जे आपण कॅप कॅप ऐकतो ना, लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप, फ्लेक्सी कॅपमध्ये सुद्धा कॅप आहे. तर कॅप म्हणजे काय? तर कॅपचा अर्थ आहे कॅपिटलायझेशन, मार्केट कॅपिटलायझेशन. मार्केट कॅपिटलायझेशन म्हणजे काय? याचा एक सोपा फॉर्म्युला आहे. मार्केट कॅपिटलायझेशन इज इक्वल टू शेअर प्राइस इंटू नंबर ऑफ शेअर्स. म्हणजे एका कंपनीचे किती शेअर मार्केटमध्ये अवेलेबल आहे टोटल, गुणिले त्या शेअरची त्या दिवशीची प्राइस किंवा त्या वेळेची प्राइस. त्याप्रमाणे त्याचं या 2 नंबरचा गुणाकार करून जी संख्या येईल त्याला म्हणतात मार्केट कॅपिटलायझेशन. तर मार्केट कॅपिटलायझेशनला जेव्हा आपण डिक्रीजिंग ऑर्डर म्हणजे उतरत्या क्रमाने रँकिंग करतो कंपन्यांची, म्हणजे ज्याचं मार्केटिंग कॅपिटलायझेशन सर्वात जास्त ती कंपनी नंबर 1 ला आणि ज्याचं मार्केटिंग कॅपिटलायझेशन सर्वात कमी ती कंपनी सर्वात शेवटी. तर अशी जेव्हा रँकिंग होते, तेव्हा त्या ज्या टॉप 100 म्हणजे रँक 1 टू रँक 100 त्या कंपन्या ज्या असतात त्यांना म्हणतात लार्ज कॅप. यामध्ये कुठल्या-कुठल्या कंपन्या आहेत? उदाहरणार्थ रिलायन्स, टाटा ग्रुपच्या खूपशा कंपन्या लार्ज कॅपमध्ये आहेत. L&T, Infosys या सगळ्या मोठ्या कंपन्या आहेत, बरोबर? तर म्हणून त्यांना लार्ज कॅप म्हणतात. आता या रँकिंगमध्ये पहिल्या 100 नंतर
नंतरच्या ज्या 150 कंपन्या आहेत, 150 कंपन्या आहेत, म्हणजे रँक 101 ते रँक 250 त्यांना म्हणतात मिड कॅप कंपनीज. आणि त्याच्या पुढच्या 250 कंपन्यांना म्हणतात स्मॉल कॅप. म्हणजे रँक 251 आणि पुढच्या. हे खूप सोपं फ्रेमवर्क आहे, पण तरी हे समजून घेणं जरुरी आहे. कारण की जेव्हा तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करता, तेव्हा हे जे कॅप आहे, तुम्हाला कळायला पाहिजे की तुम्ही जो पैसा म्युच्युअल फंड स्कीममध्ये टाकताय, तो शेवटी कुठे इन्व्हेस्ट होणार आहे. आता समजा तुम्ही एखाद्या लार्ज कॅप स्कीममध्ये पैसे टाकले. प्रत्येक म्युच्युअल फंड कंपनीची स्वतःची लार्ज कॅप स्कीम आहे. तर जे तुम्ही पैसे टाकता, त्या फक्त ते पैसे फक्त टॉप 100 कंपनीज आहेत, त्यांच्यामध्येच इन्व्हेस्ट होणार. म्हणजे 80% ऑफ द तुम्ही जे टाकता 80% 65 ते 80% डिपेंडिंग ऑन म्युच्युअल फंड स्कीम ते त्या कॅटेगरीमध्येच जातात. समजा तुम्ही एखाद्या मिड कॅप फंडमध्ये टाकले. मिड कॅप, स्मॉल कॅप फंड हे मागच्या एक 2-3 वर्षापासून खूप लोकप्रिय झालेले आहेत, कारण की त्यांनी रिटर्न पण चांगले दिलेले आहेत. तर जेव्हा तुम्ही मिड कॅप फंडमध्ये पैसे टाकता, तेव्हा तुमचा पैसा शेवटी ज्या मिड कॅप कंपन्या म्हणजे ज्या मधल्या 150 कंपन्या आहेत, रँक 101 ते रँक 250 मार्केट कॅपिटलायझेशनची रँक, त्याच कंपन्यांमध्ये जाणार. तर हे सोपं फ्रेमवर्क आहे, पण हे कळणं समजून घेणं फार जरुरी आहे. आता तुम्हाला कळलं असेल कॅप म्हणजे काय? कॅप इज कॅपिटलायझेशन. लार्ज कॅप पहिल्या 100, मिड कॅप त्याच्यानंतरच्या 150 आणि स्मॉल कॅप त्याच्यानंतरच्या 250. तर फ्लेक्सी कॅप फंड काय आहे? त्याच्या नावातच आहे, कळलेलं असेल. फ्लेक्सी कॅप म्हणजे काय? फ्लेक्सिबिलिटी कॅप कॅपिटलायझेशन. म्हणजे फंड मॅनेजरला पूर्ण स्वातंत्र्य असतं. तो कुठल्याही प्रकारच्या कंपनीमध्ये तुमचे पैसे इन्व्हेस्ट करेल. तुम्ही समजा ₹1000 टाकले फ्लेक्सी कॅप फंडमध्ये, तर त्या फंड मॅनेजरच्या दृष्टीने त्याला वाटत असेल, आता समजा त्याचा AUM असेल 60% लार्ज कॅपमध्ये जातील, 30% मिड कॅप कंपनीमध्ये जातील आणि मे बी 10% स्मॉल कॅपमध्ये जातील. आणि हे पर्सेंटेज डायनॅमिकली म्हणजे चेंज होत असतं मंथ ऑन मंथ बेसिसवरती. त्यांच्या समजुतीनुसार त्यांना समजा वाटलं, की समजा आता मिड कॅपमध्ये जास्त अपॉर्च्युनिटी आहे, तर ते खूपसे पैसे लार्ज कॅपमधून मिड कॅपमध्ये शिफ्ट करू शकतील किंवा स्मॉल कॅपमधून मिड कॅपमध्ये शिफ्ट करू शकतील. उद्या त्यांना वाटलं थोड्या वेळाने, की नाही आता मिड कॅपमध्ये खूप सॅच्युरेशन झालेलं आहे, म्हणजे त्यांचं व्हॅल्युएशन वाढलेलं आहे, तर ते पैसे परत ते लार्ज कॅपमध्ये शिफ्ट करू शकतील किंवा स्मॉल कॅपमध्ये शिफ्ट करू शकतील. तर फ्लेक्सी कॅपचा अर्थच आहे, की फ्री टू इन्व्हेस्ट अक्रॉस मार्केट कॅपिटलायझेशन. ते फंड मॅनेजर जे असतात, ते कुठल्याही प्रकारच्या कंपनीमध्ये तुमचे पैसे इन्व्हेस्ट करतात. कुठल्याही म्हणजे असं नाही, की त्यांना वाटेल ते. त्यांचे पण काहीतरी फ्रेमवर्क असतात. ते त्यांचा उद्देश हाच असतो, की तुम्हाला जास्तीत जास्त रिटर्न देणं आणि रिस्क कमी घेणं. तर त्याप्रमाणे. सर बेसिकली फ्लेक्सी कॅपचा अर्थ हाच आहे, की तुम्ही जवळपास टॉप 500 कंपनीज पकडून चला मार्केटमधल्या. त्याच्यामध्ये कुठे तुमचे पैसे इन्व्हेस्ट होतील, ज्याप्रमाणे फंड मॅनेजरला वाटेल, की तिकडनं रिटर्न येण्याचा चान्स जास्त आहे, चांगले रिटर्न येण्याचे चान्सेस आहे आणि रिस्क थोडी कमी आहे. तर फ्लेक्सी कॅप फंड का सिलेक्ट करावा? ओके. आता जसं मी तुम्हाला सांगितलं डायनॅमिक शिफ्ट म्हणजे फंड मॅनेजरला वाटेल त्यांच्या दृष्टीने जे बरोबर असेल त्या दृष्टीने ते पैसे शिफ्ट करत राहतात. मिड कॅपमध्ये त्यांना वाटलं की नाही आता थोडी जास्त रिस्क आहे, तर ते पैसे काढून लार्ज कॅपमध्ये शिफ्ट करतील. उद्या त्यांना वाटलं की नाही आता स्मॉल कॅपमध्ये थोडी अपॉर्च्युनिटी आहे, चांगली रिटर्न मिळण्याचे चान्सेस आहेत, तर ते लार्ज कॅप आणि मिड कॅपमधले पैसे काढून स्मॉल कॅपमध्ये पण टाकतील. ही डिसिजन फंड मॅनेजर घेत असतो. तुम्हाला याच्या बाबतीत काळजी करायचं काही कारण नाही. कारण की एकदा तुम्ही पैसे टाकलेत, की तुम्हाला स्टॉक मार्केट डे टू डे बेसिस म्हणजे रोज बघण्याची गरज नाही किंवा रोज काय इव्हन महिन्यातनं एकदा बघण्याची पण गरज नाही. फंड मॅनेजर त्यांच्या दृष्टीने जो निर्णय चांगला असेल ते घेत असतात. दुसरं डायव्हर्सिफिकेशन. फ्लेक्सी कॅपमध्ये तुमचे पैसे मार्केट तसं बघायला गेलं तर मार्केटमधल्या कुठल्याही कंपनीमध्ये आता 4,000 ते 5,000 कंपन्या लिस्टेड आहेत. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, नॅशनल स्टॉक एक्सचेंजवरती. तर तसं बघायला गेलं तर कुठेही टाकू शकतात. मात्र शक्यतो फ्लेक्सी कॅप फंड मॅनेजर असतात ते टॉप 500 कंपनीजमध्येच इन्व्हेस्ट करतात. जे आपण बघितलं रँकिंग आधीच्या स्लाईडमध्ये. आणि तिसरं तिसरा मेन पॉइंट आहे की रिस्क मिटिगेशन म्हणजे रिस्क इथे चांगली मॅनेज होते. कारण की तुमचे पैसे फंड मॅनेजर त्याला जिथे कमी रिस्क दिसेल तिकडे टाकू शकतो. उद्या त्याला वाटलं की स्मॉल कॅपमध्ये जास्तच रिस्क आले, तर तो स्मॉल कॅपमधून पैसे काढून ते मिड कॅप आणि लार्ज कॅपमध्ये शिफ्ट करू शकतो. मात्र तुम्ही एखादा प्युअर स्मॉल कॅप फंड घेतला, तर त्याच्यामध्ये फंड मॅनेजर काही करू शकत नाही. जरी रिस्क असेल, जरी तिकडे व्हॅल्युएशन जास्त झालं असेल, तरी जोपर्यंत तुम्ही पैसे टाकताय तोपर्यंत त्याला ते फक्त आणि फक्त स्मॉल कॅपमध्येच इन्व्हेस्ट करावे लागतील. म्हणजे 65% तरी ॲटलीस्ट त्याला स्मॉल कॅपमध्ये टाकावेच लागतील. कितीही रिस्की असले तरी.
मात्र फ्लेक्सी कॅपमध्ये तसं नाहीये. फ्लेक्सी कॅपमध्ये फंड मॅनेजर त्याला वाटत असेल, की रिस्क जिथे कमी आहे आणि रिटर्नचे चान्सेस जास्त आहेत, तो तिकडे शिफ्ट करू शकतो. तर हे 3 मेन पॉइंट आहेत. आता आपण बघूया, की फ्लेक्सी कॅप कॅटेगरी ॲज अ होल म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं, की म्युच्युअल फंड्सच्या 70-80 डिफरंट टाइपच्या स्कीम्स आहेत, कमीत कमी. ठीक आहे. 70-80 जरा जास्त झालं. काही-काही कंपन्यांच्या कमी असतात. 1-2 कंपन्या ज्यांच्या फक्त 7-8 टाइपच्या स्कीम्स आहेत. मात्र बाकी सगळ्या कंपन्या ज्या आहेत अराउंड 50 पेक्षा जास्त म्युच्युअल फंड कंपन्या असतील. त्याच्यातल्या एक 45-46 कंपन्यांच्या तरी प्रत्येक कंपन्यांच्या कमीत कमी 70 ते 80 स्कीम्स आहेत. तर या इक्विटीमध्ये आता तुम्ही बघाल हे जे टेबल मी दिलेलं आहे, त्याच्यात बऱ्याचशा स्कीम्स आहेत. त्याच्यात जे टॉप कॅटेगरीज आहेत, त्या मी इथे लिस्ट केलेल्या आहेत. लार्ज कॅप, लार्ज अँड मिड कॅप, फ्लेक्सी कॅप, मल्टी कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप, व्हॅल्यू ओरिएंटेड, ई-एल-एस-एस. या सगळ्या कॅटेगरीमध्ये आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जाऊ. प्रत्येक कॅटेगरी समजून घेऊ. मात्र आत्ता आपण फोकस करतोय फ्लेक्सी कॅपमध्ये म्हणून मी फ्लेक्सी कॅप हायलाइट केलंय. तर फ्लेक्सी कॅपमध्ये तुम्ही बघा त्याचा रिटर्न 10 वर्षाचा इज 12.53. धिस इज ॲन्युअलाइज्ड. ॲन्युअलाइज्ड म्हणजे काय? जरुरी नाही की प्रत्येक वर्ष त्यांनी 5% रिटर्न दिलाय. होऊ शकतं कुठल्या वर्षात त्यांनी 18% पण दिला दिला असू शकतो. एखाद्या वर्षात त्यांनी 5-6% पण दिला असू शकतो. मात्र जर तुम्ही पैसे 10 वर्ष ठेवले असते, इक्विटी फ्लेक्सी कॅप कॅटेगरीमध्ये तर तुमचा एव्हरेज अॅन्युअलाइज रिटर्न आला असता 12.5%. 12.5% रिटर्न दिलाय. जर तुम्ही पैसे 10 वर्ष ठेवले असते आणि हा रिटर्न खूप चांगला आहे. 12च्या वरती 12% वरती कुठलाही रिटर्न जो असतो, तो चांगलाच असतो ओव्हर अ 10 इयर पिरियड. आता आपण बघूया काही टॉप परफॉर्मिंग फ्लेक्सी कॅप फंड्स म्हणजे मार्केटमध्ये कमीत कमी 40-50 फ्लेक्सी कॅप फंड्स असतील, तर त्याच्यातले टॉप परफॉर्मिंग कोण आहे? तर मागच्या 3 वर्षाच्या याच्यावरती जर आपण बघायला गेलो परफॉर्मन्सवरती आणि इथे हे सांगणं जरुरी आहे, की मागचा परफॉर्मन्स काही गॅरंटी नाही, की तोच पुढे तसाच चालू राहील. ठीक आहे. तर ती स्टँडर्ड रिस्क आहे. ते मी खाली डिस्क्लेमर टाकलेलं आहे. सुरुवातीला पण आपण डिस्क्लेमर टाकलेलं आहे, त्याच्यात मी एक्सप्लेन केलेलं ते आहेच. अ, तर बघा मोतीलाल ओसवाल फ्लेक्सी कॅप फंड 3 वर्षाचा मागच्या 3 वर्षाचा अॅन्युअलाइज्ड रिटर्न अगेन हे म्हणजे ऑन एन एव्हरेज त्यांनी इयरली 24.2% दिलेला आहे. पराग पारिख, Invesco, एच-डी-एफ-सी यांचे पण रिटर्न चांगले आलेले आहेत. तर तुम्ही बघायला गेलात तर फ्लेक्सी कॅप कॅटेगरीमध्ये जे टॉप फंड्स आहेत, 3, 4, 5 फंड्स आहेत, त्यांचा रिटर्न ऑन एन एव्हरेज अराउंड 20.5% ते 24% आसपास राहिलेला आहे मागच्या 3 वर्षाचा. अ, मात्र हे हे पण लक्षात घेणं जरुरी आहे. या व्हिडिओमध्येच नाही तर पुढच्या सर्व व्हिडिओमध्ये किंवा तुम्ही जे काही सर्च कराल याच्यापुढे रिसर्च, की मागच्या 3 ते 5 वर्षाचा रिटर्न सगळ्याच फंडचे जरा तुम्ही बघितलात तर जास्तच असतील. का? कारण की कोव्हिडच्या वेळेला मार्केट क्रॅश झालेलं. बरोबर? कारण की त्यावेळेला मार्केट जेव्हा एकदम तळाशी होतं, त्यावेळेला तुम्ही पैसे टाकले असते, तर ऑब्व्हियसली तुम्हाला रिटर्न चांगला मिळणार आहे. मात्र तरी एक आपण बघत जाऊया. तर हे जे हायलाइट केलेलं आहे 3 इयर मागच्या 3 वर्षाचा अॅन्युअलाइज रिटर्न इथे दिलेला आहे. दुसरी एक इम्पोर्टंट गोष्ट ही जी आहे, हे आता मी जे हायलाइट केलेलं आहे दॅट इज कॉल्ड AUM, ॲसेट्स अंडर मॅनेजमेंट. म्हणजे या फंडमध्ये जे पैसे टाकलेले आहेत लोकांनी त्यांची आता मार्केट व्हॅल्यू किती आहे? तर पराग पारिख फ्लेक्सी कॅप जर तुम्ही बघायला गेलात तर 1,10,000 करोड रुपये ही त्याची सध्याची व्हॅल्यू आहे टोटल त्यांनी लोकांनी जेवढे पैसे टाकले आणि त्यांची आजची मार्केट व्हॅल्यू काय आहे? हा या कॅटेगरीमधला सर्वात मोठा फंड आहे. बाकी कुठल्याही फंडनी या कॅटेगरीमध्ये फ्लेक्सी कॅप कॅटेगरीमध्ये आत्तापर्यंत 1,00,000 करोडचा AUM क्रॉस केला नाहीये. आता आपण बघू डायव्हर्सिफिकेशन. जे मेन या फ्लेक्सी कॅप फंडचा सर्वात मोठा अ, 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 काय म्हणतात ते सर्वात मोठी शक्ती म्हणा किंवा सर्वात मोठा डिफरन्शिएटर त्याला काय आहे तर ते डायव्हर्सिफिकेशन. तर हा आहे एच-डी-एफ-सी फ्लेक्सी कॅप फंडचा पोर्टफोलिओ. ठीक आहे. तर पहिल्यांदा आपण देखूया त्यांचं सेक्टरल डायव्हर्सिफिकेशन आलंय. म्हणजे काय तुम्ही जे पैसे टाकलेत ते फक्त एका इंडस्ट्रीमध्ये नाही गेलेत. 15-20 इंडस्ट्री असतील मात्र टॉप 10 त्यांनी इथे लिस्ट केलेले आहेत. तर बघा फायनान्शियल सर्व्हिसेस, ऑटोमोबाईल, हेल्थकेअर, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, मेटल्स, टेलिकॉम, कन्झ्युमर सर्व्हिसेस, पॉवर. तर एवढ्या वेगवेगळ्या इंडस्ट्रीच्या कंपनीमध्ये त्यांनी तुमचे पैसे इन्व्हेस्ट केलेले आहेत. म्हणजे उद्या काय झालं, की समजा काही होऊ शकतं बरोबर. आता आय-टी इंडस्ट्री जी आहे, ती तुम्ही बघत असाल त्यांचे शेअर पडतायत. ठीक आहे. आता आय-टी कंपनी ठीक आहे, आय-टी कंपनीचे शेअर पडले, पण त्याचा शेअर किती आहे? बघायला गेलात तर जून 25 मध्ये 5.3% आहे. म्हणजे पोर्टफोलिओवरती एवढा फरक येणार नाही. डायव्हर्सिफिकेशनचा अर्थ हाच असतो, की अ, अ, म्हणजे इंग्लिशमध्ये एक म्हण आहे ना, डोंट पुट ऑल युअर एग्स इन वन बास्केट. म्हणजे सगळी अंडी एकाच पिशवीत ठेवू नका. कारण की समजा ती पिशवी पडली तर सगळीच अंडी फुटून जातील.
थोडी अंडी इकडे ठेवा, थोडी अंडी दुसरीकडे ठेवा. म्हणजे एक जरी पिशवी पडली तरी बाकीची अंडी शाबूत आहेत, असा त्याचा अर्थ असतो. तसंच याचा अर्थ आहे, की तुम्ही सगळे पैसे एकाच इंडस्ट्रीमध्ये टाकू नका. कारण की उद्या समजा ती इंडस्ट्रीला काय प्रॉब्लेम झाला, तर तुमचे पैसे पण डुबून जातील. बरोबर? आता एवढ्या सगळ्या इंडस्ट्रीमध्ये पैसे टाकलेले आहेत. असं होऊ शकत नाही, की आता 10च्या 10 इंडस्ट्री खाली गेल्या. असं तर शक्यतो होऊ शकत नाही. बरोबर? किती जातील जरी किती रिसेशन आलं, काही भारताची आर्थिक परिस्थिती खराब झाली, तरी सगळ्या इंडस्ट्री खराब नाही होणार. काही ना काही 10 पैकी जास्तीत जास्त 5 ते 6 खराब होतील. मात्र 3 ते 4 तरी चांगल्या चालू राहतील. त्यामुळे परफॉर्मन्स बॅलन्स आउट होऊन होऊन जातो. ठीक आहे. तर हे एक इंडस्ट्री डायव्हर्सिफिकेशन म्हणतात त्याला. दुसरं जे आपण पहिल्या स्लाइडमध्ये बघितलं मार्केट कॅप सेगमेंटेशन, लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप. तर याच्यात एक बघा तुम्ही मिड कॅप आणि स्मॉल कॅपमध्ये जॅन 2025 बरोबर? आपण हा ट्रेंड बघूया. जो आडवा चौकोन दिसतोय आता शेवटी आलेला आहे तो. तर मिड कॅपमध्ये जॅन 2025 मध्ये त्यांचं अलोकेशन होतं 4.4%. ते त्यांनी हळू-हळू कमी करत 3.4% मध्ये नेलेलं आहे जून 2025. सिमिलरली स्मॉल कॅपमध्ये 10.3% होतं जॅन 2025 मध्ये. ते त्यांनी हळू कमी करत 9.8 पर्यंत गेलेलं आहे. आणि हे सगळे पैसे त्यांनी लार्ज कॅपमध्ये शिफ्ट केलेले आहेत. बघा जानेवारी 2020 मध्ये लार्ज कॅपचं अलोकेशन होतं 73%, ते वाढून झालेलं आहे 73.8%. तर हा हा ही एक मेन स्ट्रेंग्थ आहे फ्लेक्सी कॅप फंडची. हे त्यांनी का केलं असावं? कारण की त्यांना वाटत असेल आता तुम्ही जे न्यूज वाचत असाल तर तुम्हाला कधी कळत असेल किंवा न्यूज टीव्हीवरती बघत असाल, की स्मॉल कॅपमध्ये खूप व्हॅल्युएशन झालेलं आहे, एक्सपेन्सिव्ह आहे, मार्केट ओव्हर व्हॅल्यूड आहे. तर त्यांना वाटलं की आता ओव्हर व्हॅल्यूड आहे मध्ये थोडी रिस्क आहे. त्यामुळे आता जास्त स्मॉल कॅपमध्ये जायला नको. आपण थोडे पैसे लार्ज कॅपमध्ये शिफ्ट करूया जिकडे त्यांना अपॉर्च्युनिटी चांगली दिसते. तर हे हे एक मोठं बेनिफिट आहे फ्लेक्सी कॅप फंडमध्ये इन्व्हेस्ट करण्याचं, की फंड मॅनेजर हा डिसिजन घ्यायला पूर्णपणे फ्री असतो, की त्याच्यावरती काही रिस्ट्रिक्शन नाहीये. ज्याला वाटलं की बाबा स्मॉल कॅपमध्ये जास्त व्हॅल्युएशन आलं, रिस्क जास्त आहे, तर तो पैसे लार्ज कॅपमध्ये शिफ्ट करू शकतो. उद्या समजा त्याला असं वाटलं की नाही आता स्मॉल कॅपमध्ये थोडी अपॉर्च्युनिटी चांगली आहे, तर तो परत लार्ज कॅपमधले पैसे शिफ्ट करून स्मॉल कॅप कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट करू शकतो. ही सर्वात मोठी अ, 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 ताकद आहे फ्लेक्सी कॅप फंडची. ती बाकी बऱ्याचशा कॅटेगरीतल्या फंड मॅनेजरना ते अ, अ, ही पॉवर नसते किंवा ही ही त्यांचं हे ऑप्शन त्यांच्याकडे नसतं. आणि फायनली आता समजा आत्ता तुम्ही आत्तापर्यंत म्युच्युअल फंडमध्ये समजा कधीच इन्व्हेस्ट केले नसेल आणि तुम्ही आता विचार करताय की आता म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवावेत, बरोबर? तर सर्वात पहिली मोठी गोष्ट म्हणजे ही पूर्णपणे प्रोसेस जी आहे ती आता ऑनलाईन आहे. तुम्हाला कुठलीही झेरॉक्स कॉपी द्यायची नाहीये, कुठे जाऊन फॉर्म भरायचा नाहीये, कुठे काय पासपोर्ट साइज फोटो वगैरे देण्याची गरज नाहीये. तुमच्याकडे ऑनलाईन बँकिंग नसेल, तरीही आता ही प्रोसेस जी आहे ती पूर्णपणे ऑनलाईन आहे. तुम्हाला फक्त 3 गोष्टी पाहिजेत, ओके. आधार कार्ड नंबर, पॅन कार्ड नंबर आणि कॅन्सल चेक फोटो. ज्या अकाउंटमधनं तुमचे पैसे जाणार आहेत म्युच्युअल फंडमध्ये त्या अकाउंटचा कॅन्सल चेकचा फोटो लागतो. ठीक आहे. आणि काय करायचंय तुम्हाला? सिंपल गोष्ट आहे. हे स्कॅन करायचं मोबाईलवरती, ॲप डाउनलोड करायचं. सांगतो मी, एक्सप्लेन करतो. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मी लिंक दिलेली आहे. ॲपची पण लिंक आहे आणि वेबसाईटची पण लिंक आहे. समजा तुम्हाला ॲपवरती कम्फर्टेबल नसेल, तर त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही वेबसाईटवरती जाऊ शकता, फंड्स बाजारवरती. तिथे तुम्हाला रजिस्टर करायचंय, बरोबर? तर काय टाकायचं रजिस्टर करताना तुम्हाला? तुम्हाला नाव टाकावं लागेल, मोबाईल नंबर टाकावा लागेल, ईमेल टाकावा लागेल आणि सबमिटवरती क्लिक करायचं. हे मी खाली एक स्क्रीनशॉट दिलेला आहे, तो वेबसाईटचा आहे. ॲपवरती पण सिमिलर आहे. नाव, मोबाईल नंबर, ईमेल आयडी क्लिक करायचं. तुम्हाला 2 ओ-टी-पी येतील. एक मोबाईल नंबरवरती येईल आणि एक ईमेलवरती येईल. म्हणजे तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल व्हेरिफाय झालं, की त्याच्यानंतर के-वाय-सी प्रोसेस आहे. के-वाय-सी प्रोसेस काय आहे, की तुम्हाला त्याच्यात तुमचा आधार नंबर द्यावा लागतो, पॅन नंबर द्यावा लागतो आणि कॅन्सल चेकचा फोटो अपलोड करावा लागतो. हे झालं, की जवळपास एक जास्तीत जास्त 3 ते 4 तासात तुमचं के-वाय-सी कंप्लीट होतं. कधी-कधी 1 दिवस जाऊ शकतो. मात्र एकदा तुमचं के-वाय-सी कंप्लीट झालं, की तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करू शकता. तर तुम्हाला हे ॲप डाउनलोड करायचं आहे फंड्स बाजार किंवा या वेबसाईटवरती जाऊन रजिस्टर करायचं आहे. या पूर्ण प्रोसेसमध्ये कुठेही तुम्हाला काही अडचण आली किंवा तुम्हाला के-वाय-सी कसं करायचं कळत नाहीये, तर तुम्ही मला या WhatsApp नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. 9757309269. मी रजिस्टर्ड म्युच्युअल फंड ॲडवायझर आणि डिस्ट्रिब्युटर आहे. मी तुम्हाला पूर्णपणे योग्य मार्गदर्शन करीन, की कसं तुम्हाला रजिस्टर करायचं आहे, कुठले फंड्स तुमच्यासाठी चांगले आहेत, तुमचं गोल काय आहे, म्हणजे तुमचा उद्देश काय गुंतवणूक करण्याचा, त्याप्रमाणे मी तुम्हाला चांगल्या स्कीम सजेस्ट करू शकेन. तर हा एक छोटासा व्हिडिओ होता फ्लेक्सी कॅप कॅटेगरीवर आणि एक बेसिक अंडरस्टँडिंग दिली मी तुम्हाला, की स्टॉक मार्केट किंवा म्युच्युअल फंडमध्ये काय-काय कॅटेगरीज आहे.
या चॅनलवरती यापुढे आपण अशाच वेगवेगळ्या कॅटेगरीच्या म्युच्युअल फंडचे बेसिक समजून घेणार आहोत, की त्यांची काय इन्व्हेस्टमेंट फ्रेमवर्क काय आहे? कोणासाठी ते चांगले आहेत? अ, अ, कुठल्या टाइपच्या इन्व्हेस्टरसाठी ते चांगले आहेत? प्रत्येक कॅटेगरीचे बेनिफिट्स काय आहेत? त्याचं डिफरन्शिएटिंग फॅक्टर काय आहे? म्हणजे फ्लेक्सी कॅप बाकीच्या कॅटेगरीपेक्षा का चांगला आहे? हे आता आपण बघून घेतलं. अजून पुढे अशा बऱ्याच कॅटेगरी आहेत. प्रत्येक कॅटेगरीचे स्वतःचे काय-काय बेनिफिट्स आहेत, ते आपण बघून घेऊ. तर या चॅनलला सबस्क्राईब करा. ॲप डाउनलोड करा जर तुम्हाला वाटलं, की फ्लेक्सी कॅप स्कीम ही तुमच्यासाठी चांगली आहे. ॲप डाउनलोड करा. अ, कुठे काही प्रॉब्लेम आला मला WhatsAppवरती कॉन्टॅक्ट करा. मी तुम्हाला गाईड करेन. तुम्हाला कुठली स्कीम चांगली आहे ते सुद्धा मी सांगू शकेन. तर हा व्हिडिओ इथे संपतो आणि पुढच्या व्हिडिओत आपण बघू बाकीच्या बऱ्याच कॅटेगरीज आहेत म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंटबद्दल बाकी सगळ्या ज्या काही कठीण गोष्टी वाटतात एखाद्या नवीन माणसाला त्या मी सोप्यातल्या सोप्या शब्दांमध्ये एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करीन. धन्यवाद.